परीक्षित यादव, राजारामजी म्हात्रे, महिला बाल कल्याणचे सर्व अधिकारी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित, तालुका प्रमुख बाबासाहेब माप, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शेटे, शहर प्रमुख विपिनजी नंदरकर, विशेषतः जरी व्यासपीठावर बसलेल्या असल्या तरी या योजनेसाठी जे अहोरात्र मेहनत घेणार आहेत ते माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मंडळी आणि माझ्यासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उपस्थित माझ्या सगळ्याच बहिणी आणि उपस्थित सगळे बंधू, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की देशाच्या पातळीवर प्रत्येक महिला भगिनीच्या पर्समध्ये 1500 रुपये असावेत अशा पद्धतीचा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजित दादा असतील, त्यांनी या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे खरा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर केला जातो. निवडणुकीमुळे तो मार्च मध्ये सादर होऊ शकला नाही आणि जे अधिवेशन आता सुरू आहे त्या अर्थसंकल्पामध्ये 46,000 कोटी रुपयाची तरतूद ही माझ्या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिला भगिनींसाठी केली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. मनापासून धन्यवाद. आपण कदाचित हा आकडा ऐकला असेल, 46,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. 46,000 कोटी म्हणजे किती? तर मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे तेवढ्या बजेट एवढी तरतूद माझ्या महिला भगिनींच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी या महायुतीच्या सरकारने केलेली आहे. याची जाणीव देखील माझ्या सगळ्या महिला भगिनींना असली पाहिजे. आज मला विशेषतः जिल्हाधिकारी असतील, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, त्यांचं जर मनापासून कौतुक केलंच पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर 2 दिवसामध्ये काय करू शकतात असा महाराष्ट्राला आदर्श देणारा महिला भगिनींचा कार्यक्रम ही अधिकाऱ्यांच्या शिवाय शक्य नसते. एक 3 दिवसापूर्वी मी बैठक घेतली. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले की जिल्हास्तरीय बैठक होणं आवश्यक आहे, तालुकास्तरीय बैठक करणं आवश्यक आहे. मी त्यांना सांगितलं हा कार्यक्रम करायचा, बैठका कधी करायच्या ते बघतो आणि त्या बैठका देखील माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींसाठी 1 तासामध्ये आम्ही आटपल्या आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम देण्याचं भाग्य माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांना मिळालं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जाहीर झाली, आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की 46,000 कोटीचा जरी मी उल्लेख केला असला तरी ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यावेळी अनेकांनी याच्यावर शंका निर्माण केली की राजकारणासाठी आहे, की मतदानासाठी आहे, ही निवडणूक डोळ्यासमोर केली आहे. मी महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रामाणिकपणाने आपल्याला सांगतो ही योजना आता निवडणुकीपुरती मर्यादित नाही, ती वर्षानुवर्ष माझ्या महिला भगिनींसाठी योजना सुरू आहे आणि दरवर्षी 46,000 कोटी काय जेवढे पैसे लागतील तेवढ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींसाठी सरकार म्हणून आम्ही देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु याचे निकष मध्ये अडचणीचे झालेले होते. त्याच्यावर देखील 24 तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटचा निर्णय घेतला की महिला भगिनींना कुठची अडचण निर्माण होता कामा नये, दाखल्याची अडचण निर्माण होता कामा नये. आणि दुसरं मला पोलीस अधीक्षकाला देखील सूचना करायची, परवा देखील केली. या महिला भगिनींच्या निष्पापपणाचा फायदा जर कोणी एजंटने घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर नुसता FIR नाही, तो जेलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद केली आपण सगळ्यांनी केली पाहिजे. कारण ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक योजना आहे, ही महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची योजना आहे आणि या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये ही शासनाची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आपल्याला एक साधं उदाहरण देतो. महसूल खात्याचे सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत. असे 2 प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले. आपल्याला देखील घडले. आम्ही सस्पेन्शनची वाट बघितली नाही, आम्ही चौकशीची वाट बघितली नाही. ज्या क्षणाला तो अधिकारी सापडला त्या क्षणापासून तो बाहेर येणार नाही याची तजवीज करून आम्ही त्या दोन्ही अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकली आहे. ही शासनाची भूमिका देखील अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे अधिकारी प्रामाणिकपणानं काम करत आहेत आणि अधिकाऱ्यांनी जर प्रामाणिकपणानं काम केलं नसतं तर एवढा महिलांचा जनसमुदाय देखील त्या ठिकाणी जमला नसता. परंतु 1% अधिकारी वर्ग हा 99% अधिकाऱ्यांना बदनाम करत असतो आणि म्हणून असा अधिकारी वर्ग 1% जर आपल्याकडे असेल तर त्याच्यावर देखील कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस अधीक्षक म्हणून कुलकर्णी साहेब आपण घेतली पाहिजे.
कारण या महिला भगिनीच्या अपेक्षा येत आहेत आणि या योजनेला जो प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून या योजनेला मतदान करणं, त्या योजनेचं वाईटच काहीतरी शोधणं. काल कोणीतरी सांगितलं की या योजनेच्या फॉर्मवर माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो कशासाठी, काही विचारलं एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कशासाठी आहे, काही लोकांनी विचारलं देवेंद्रजींचा आणि अजितदादांचा फोटो कशासाठी. ज्यानं केलं तो लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून फोटो आहे, ज्याने केलंच नाही त्यांचा फोटो कशाला टाकला पाहिजे. आणि म्हणून जे टीका करताय त्यांना आम्ही जाहीरपणाला सांगितलं की फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळी माझ्या महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे बंद होतील, ते तुमची फुगाडं बंद होतील, अशा पद्धतीची भूमिका सरकारकडून आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून मी नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांना आश्वस्त करत नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना या व्यासपीठावर सांगतो की तुम्हाला कुठेही जर अधिकाऱ्यांकडनं अडचण येत असेल, तलाठ्यांकडनं अडचण येत असेल, प्रशासनाकडनं अडचण येत असेल, तर थेट संपर्क साधण्याची भूमिका सरकारकडे ही देखील सरकारने घेतली आहे. आणि म्हणून सुविधा जी आहे, ही योजना जी आहे, ती काही करून आपल्या महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी कविता देखील ऐकली आणि ज्या पहिल्या भगिनी आहेत त्यांना हा पहिला फॉर्म दिला जातो, लाभ दिला जाणार आहे, त्यांचं भाषण देखील ऐकलं. मला त्यांच्या वतीनं सगळ्याच महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की जे सरकार आपल्यासाठी करतं, जे सरकार आपल्या पाठी ठामपणानं उभं राहतं, जे सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतं, या सरकारची काळजी घेणं देखील काळाची गरज बनली आहे. आज आपण ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक टीका टिप्पण्या ऐकल्या असतील, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे असेल की योजना कशी आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. पण मला आवर्जून त्यांना सांगायचं आहे की जिल्हाधिकारी साहेब या योजनेचे फॉर्म वाटताना ते देखील स्वतःचा फोटो टाकून वाटतात, जे आमचे विरोधक आहेत. पण ज्यांना या योजनेची काही घेणं देणं नाही त्यांनी त्यांचे फॉर्म छापून त्यांचे फोटो टाकण्याची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून ही ऐतिहासिक योजना आहे महिलांसाठी. ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवर महिलांचा मान सन्मान केला गेला, आजच केला गेला नाही. आपल्याला आठवत असेल की देशाची संसद भवन जेव्हा नवीन झाली, काही जगातला ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला, म्हणून त्याच्यावर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आहे. आणि तो निर्णय काय तर भविष्याच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये 33% महिला आमदार असल्या पाहिजे, ही ऐतिहासिक भूमिका जर कोणी घेतली असेल तर तिला नरेंद्र मोदींनी घेतली आहे. म्हणून नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये देण्याची भूमिका घेतलीच, पण याच्या अगोदर सरकारमधल्या ठिकाणी मिळून लेख लाडकी नावाची एक ऐतिहासिक योजना ही आपल्या महिला भगिनींसाठी, म्हणजे मुलीचा ज्यावेळी जन्म होईल त्यावेळी किती पैसे दिले गेले पाहिजेत आणि त्या मुलीला जेव्हा 18 वर्ष पूर्ण होती त्यावेळी तिच्या खात्यावर 1,05,000 रुपये असले पाहिजे. ही देशातली अतिशय चांगली योजना. या योजनेच्या अगोदर देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी आणले. आणि म्हणून ते फोटो टाकण्यासाठी लायक आहे, त्यांचा फोटो टाकणं तिथं गरजेचं आहे की ही स्कीम फक्त योजना, ही योजना आणि स्कीम जी आहे महिलांसाठी आणली नाही, ती याच्या अगोदरच्या योजना देखील महिलांसाठी आमच्या सरकारनं आणल्या आणि त्या देखील योजना अतिशय पारदर्शकपणानं त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या परिसरामध्ये सुरू आहे. आता येत असताना दोन अजून योजनांचा मी शुभारंभ करून आलो. आपल्या रत्नागिरी शहरामध्ये शहरी वाहतूक आहे, सिटी बस चालल्या जातात. आपल्याला आठवत असेल की राज्याचे मुख्यमंत्री 3 महिन्यापूर्वी या परिसरामध्ये आले होते आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी म्हणून विनंती केली होती की या शहरी वाहतुकीमध्ये ग्रामीण भागातल्या ज्या महिला येतात त्यांना 50% तिकिटाचा लाभ मिळत नाही, हे 50% कमी तिकिटाचा लाभ मिळत नाही. 8 दिवसापूर्वी याचा देखील जी.आर निघाला आणि याचा परिणाम काय झाला तर दर दिवशी 4,000 प्रवाशांची संख्या या एसटी मध्ये वाढली. त्याच्यामध्ये महिला भगिनी आहेत, 65 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत, 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे तिकीटच आम्ही शून्यावर आणलेलं आहे. आणि आमच्या एसटीचं उत्पन्न देखील दर दिवशी 1 लाखानं वाढलेलं आहे. आणि अजून एक स्कीम, मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे, श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळ, त्या मंडळामार्फत महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक प्रथम क्रमांकाचा निर्णय आम्ही घेतला. जिल्ह्यातल्या 80,800 ज्या मुली आहेत, ज्या 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतात, त्यांच्या फॉर्म साठी पैसे लागतात, त्यांच्या आयडेंटिटी कार्ड साठी पैसे लागतात, ते सगळे पैसे माफ करून या 80,000 महिलांना मोफत पास देण्याची भूमिका, मोफत आयडेंटिटी कार्ड देण्याची भूमिका ही आमच्याकडे घेतली गेली. त्याचं वाटप देखील आता मी सुरू केलेलं आहे.
त्याच्यामुळे मुली असतील, महिला भगिनी असतील, त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकार तर घेतच आहे, परंतु नियोजन मंडळामध्ये देखील 3.5 कोटी रुपये खर्च करून आपल्या 2,943 CRP ना आपण स्मार्टफोन देण्याची भूमिका देखील घेतली. हा महाराष्ट्रातला पहिला असा जिल्हा आहे जिथे महिला CRP ला आपण मोबाईल उपलब्ध करून देणार आहे. आणि महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे, सगळ्या बहिणी आणि आई इथं जमलेल्या सांगतो की आपण एक परीक्षा घेतो दरवर्षी. या परीक्षेतनं शेतकऱ्यांची 75 मुलं संसाराची बाजूला करतो आणि त्याच्यातली 27 मुलं आपण अमेरिकेमध्ये पाठवतो. ही गरिबांची मुलं 27 अमेरिकेत पाठवण्याची पहिली स्कीम जर कुठं सुरू झाली असेल तर ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाली. आणि या वर्षी देखील 27 मुलं ज्यावेळी अमेरिकेला जाऊन आली आणि पुन्हा एकदा मला भेटली, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय महत्वाचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काहीतरी सामाजिक काम असतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील आम्ही काहीतरी सामाजिक काम करावं अशी जी भूमिका असते त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मला एक सूचना करायची आहे. जसे आपण 13 फ्लॅगशिप प्रोग्राम बघतो, त्याच्यामध्ये आपला हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे म्हणून बघितलं पाहिजे. आज जिल्ह्यातील महिलांची संख्या जवळजवळ 5.5 लाखापर्यंतची लाभार्थी आहे. रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा जिल्हा ठरला पाहिजे की आम्ही 100% महिलांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 100% 5.5 लाख महिलांना 1500 रुपये घरात पोहोच करण्याचं काम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा जर तुमचा करत असेल तर तो माझा रत्नागिरी जिल्हा करतो. हे ऐकण्याचं भाग्य देखील सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचं परत झालं. आणि शेवटी या योजना ज्या आहेत त्या योजना काही तुमच्या वयासाठी नाही. बघा जे ताईंनी सांगितले की 65 वर्षाचं वय वाढवून दिलं पाहिजे. मला असं वाटतं तो कुठंच ही स्कीम थांबणार नाही. 65 70 झालं की 70 ते 75 व्हावे अशी इच्छा असणार आहे, 75 झालं की 75 ते 80 व्हावे अशी इच्छा असणार आहे. पण 21 ते 65 हे वय आपण का ठेवलेलं आहे याला देखील तांत्रिक कारण आहे. कारण 65 वर्षाच्या अनेक योजना त्या सरकारनं अगोदर सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वयस्थित योजना असेल, त्याच्यामध्ये देखील महिन्याला पैसे देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्याच्यामुळे 65 वर्षानंतरच्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींना एसटी मध्ये देखील सवलत आहे आणि 75 वर्षानंतरच्या सगळ्या व्यक्तींना एसटी तिकीट माफ देखील करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्या योजना नसतात त्या 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी नसतात आणि म्हणून 21 ते 65 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ व्हावा याचा पूर्ण विचार करूनच सरकारने ही योजना जाहीर केली आहे. त्याच्यामुळे मला दुसरी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे की हा जो गैरसमज महिलांमध्ये आहे की 65 वर्षानंतरच्या महिलांसाठी काय, तर त्याच्यासाठी आपण 65 वर्षा सगळ्याच महिलांना पुरुषांना आपण एकत्र बोलवावं आणि 65 वर्षानंतर सरकार तुम्हाला काय काय देतं, काय काय योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी जरी कॅम्प करावे लागले तर आजच्यासारखा काम जिल्हा प्रशासनानं सुरू करावा आणि त्या देखील ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून द्यावा ही पालकमंत्री म्हणून माझे निर्देश आहेत, माझ्या सूचना आहेत. कारण योजनांचा लाभ प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे. अजून एक योजना आम्ही सुरू केली 5,000, 8,000 आणि 10,000 रुपये आता आम्ही युवकांना देणार आहोत. युवक ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेणार आहे किंवा कामाला जाणार आहे तिथे स्टायपेंड योजना आम्ही सुरू केली आहे. त्याची देखील नोंदणी सुरू करणं गरजेचं आहे, त्याचा देखील असाच कार्यक्रम करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः ज्यांच्या जीवावर आम्ही 2 वेळेचं जेवतो त्या शेतकऱ्यांसाठी देखील शासनानं अतिशय उपयुक्त अशी योजना सुरू केली. त्याच्यामध्ये जवळजवळ 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या सगळ्या शेती पंपांचं बिल सरकारनं माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा देखील देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय आहे, तो डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की या योजनांचा उपयोग हा प्रत्येकाला झाला पाहिजे. आपल्याकडे महिलांसाठी शुभमंगल योजना देखील आहे. मी 10,000 रुपये आजपर्यंत आम्ही त्यांना देत होतो, त्यांना 25,000 त्याचा देखील लाभ पहिल्या बहिणीला मिळाला पाहिजे. अशा अनेक योजना आपल्या सगळ्यांसाठी आपण ठेवून दिलेल्या आहेत. आणि दुसरे 1,500 रुपये देऊन आम्ही थांबलो नाही तर तुमचा घरातला नियोजनाचा काळा देखील व्यवस्थित चालावा, नियोजन देखील व्यवस्थित असावं म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय देखील देशात पहिल्यांदा हा आमच्या सरकारने केला, महायुतीच्या सरकारने केला. आणि म्हणून अनेक उपयुक्त योजना आपल्यापर्यंत पोहोचताय, त्याचा फायदा तुम्हाला होतोय आणि तुम्ही सरकारवर विश्वास ठेवताय. याच्यासाठी काही लोकांच्या पोटामध्ये पोहोचलोय आणि पोट दुखी आहे. पण त्याच्यावर कसा ओवा द्यायचा काय द्यायचं हे माझा थोडा मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.
पण या योजना ज्या आहेत त्या ज्याने तुमच्यासाठी केल्या आहेत, ज्याने तुमच्यासाठी केलेल्या आहेत, त्यांच्यावर मात्र आपलं देखील तेवढंच प्रेम असलं पाहिजे. आपला देखील पाठिंबाचा हात, आशीर्वादाचा हात आमच्या सगळ्यांसोबत असला पाहिजे. कारण शेवटी स्कीम नुसती देऊन उपयोगाची नाही, ती योजना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचण्यासाठी प्रशासनानं अहोरात्र मेहनत करावी. या सूचना तुमच्या हजारो महिला भगिनींच्या समोर प्रशासनाला देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तर ह्या अशा सर्व आठवणी तुमच्यासमोर मी घेऊन आले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.